नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपले कलाकल्पना यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक खास असा व्हिडिओ घेऊन आली आहे। आज आपण अशी ही वेस्ट बॅग म्हणजेच कमरेला अडकवण्याची बॅग किंवा पर्स बघणार आहोत। या बॅगला आपण असं ॲडजस्टरही लावणार आहोत, म्हणजे आपल्याला हा बेल्ट आपल्याला हवा तसा लहान मोठा करता येईल। आणि या बॅगला मी 3 कप्पे तयार केलेले आहेत। इथे दोन्ही बाजूला हे छोटे छोटे कप्पे आहेत आणि इथे आतला हा भरपूर असा मोठा कप्पा आहे। आपल्याकडे घरातले जे उरलेले पॅन्ट पीस असतात किंवा शर्ट पीस किंवा उरलेलं कुर्तीचं कापड त्यापासून आपण अशा बॅगा बनवू शकतो। बनवायला अतिशय सोपी आणि अगदी 10 ते 15 मिनिटात शिवून तयार होणारी बॅग आहे आणि यासाठी मटेरियलही खूप कमी लागतं। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओमध्ये मी अगदी बारकाव्यांसकट माहिती देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण ते फुकट आहे। यासाठी मेन फॅब्रिक म्हणून हे मी एक पॅन्ट पीसचं कापड घेतलेलं आहे। पॅन्ट पीसचं कापड थोडंसं जाडसर असतं, अस्तर म्हणून मी हा एक ब्लाउज पीसचा तुकडा घेतलेला आहे कॉटनचा। बेल्टसाठी मी मेन फॅब्रिक मधूनच हे 2 तुकडे घेतलेले आहेत। मेन फॅब्रिकच्या मापाचाच एक कॅनव्हासचा तुकडा लागणार आहे आपल्याला। हे 2 ॲडजस्टर घ्यायचे आहेत आणि ही 5 नंबरची एक चेन घ्यायची आहे। ही आपण लागेल तशी कट करून घेणार आहोत। याची माप बघूयात आता। मेन फॅब्रिकची रुंदी आहे 16 इंच आणि उंची आहे 16 इंच, म्हणजे 16 बाय 16चा हा एक तुकडा घेतलेला आहे। अस्तरही याच मापाचे घेतलेले आहे। बेल्ट साठी जी पट्टी घेतली आहे त्याची रुंदी आहे 5.5 इंच। ही मी एक अखंड पट्टी घेतलेली आहे आणि याची लांबी आहे 36 इंच। मेन फॅब्रिक मधून आणखी एक तुकडा घेतलेला आहे, याची रुंदी आहे 4 इंच आणि अशी लांबी आहे 5.5 इंच। पॉकेटिंग साठी हे अस्तरचे जे कापड घेतले आहे याची रुंदी आहे 7 इंच आणि लांबी आहे 12 इंच। असे 2 तुकडे घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण मेन फॅब्रिकचं कटिंग करणार आहोत। यासाठी या फॅब्रिकला अशी मधोमध घडी करायची आहे। पुन्हा इथे आणखी एक घडी करायची आहे, म्हणजे इथं 4 पदरी घडी झाली पाहिजे। आता हा जो मध्य भाग आहे इथपासून आपण इथं वरती 8 इंच असं मार्किंग करणार आहोत। बरोबर या मध्यापासूनच सर्व बाजूंना एकसारख्या अंतरावर मार्किंग करायचं आहे। हे जे मार्किंग केलेलं आहे याला बरोबर रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता हे जे मार्किंग केलेलं आहे इथं आपण कट करून घेणार आहोत। हे असं कटिंग करून घेतलेलं आहे। आता हा अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे। या अस्तरच्या तुकड्यालाही इथं 2दा दुमडून घ्यायचा आहे। हा मेन फॅब्रिकचा तुकडा यावर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। हा अस्तरचा तुकडा आपण इथे कट करून घेणार आहोत। मेन फॅब्रिकचा असा गोल आकार तयार होणार आहे। यावर आता हा पेपर कॅनव्हास चिकटून घ्यायचा आहे। मेन फॅब्रिकच्या उलट बाजूवर ही पेपर कॅनव्हासची चमकणारी बाजू अशी ठेवून घ्यायची आहे आणि यावर इस्त्री फिरवून घ्यायची आहे, म्हणजे हा कॅनव्हास या कापडाला चिकटून जाईल। पेपर कॅनव्हास मी मेन फॅब्रिकला चिकटवून घेतलेला आहे। आता बरोबर इथं हा मेन फॅब्रिकचा तुकडा मध्यावर दुमडून घ्यायचा आहे। इथे मार्किंग करायचं आहे, याही बाजूला मार्किंग करणार आहोत आणि इथं मध्यभागी कट करून घ्यायचं आहे। असे 2 तुकडे तयार होतील। या अस्तरच्या तुकड्यालाही इथे असं मध्ये फोल्ड करून कट करून घ्यायचं आहे। शिवणकाम करताना जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा अस्तर नेहमी कॉटनचंच वापरायचं, म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जातं। इथे मी साधारण 17 इंच मापाची चेन घेणार आहे। आता ही जी चेन घेतलेली आहे ही आपण या मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहोत। यासाठी ही चेन अशी सुट्टी करून घ्यायची आहे। या चेनचा एक भाग घ्यायचा आहे। मेन फॅब्रिकची सुलट बाजू आणि चेनची सुलट बाजू अशा एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत। यावर हा अस्तरचा एक तुकडा ठेवायचा आहे आणि याची सुलट बाजू
खालच्या दिशेला करायची आहे, पण इथं टाचण्यांनी फिक्स करून घेऊ शकतो म्हणजे कापड सरकणार नाही. आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे. हा चेनचा दुसरा तुकडा आपण या मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहोत. चेन इथे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. यावर हा अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आणि हा चेनचा तुकडा इथे जोडून घ्यायचा आहे. इथे मी तुमच्या लक्षात येण्यासाठी ही चेन सुट्टी करून जोडलेली आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अखंड चेनही याला जोडू शकता. इथे आपली ही चेन जोडून झालेली आहे. आता अस्तरचा हा तुकडा मागच्या दिशेला घ्यायचा आहे आणि इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे. शिवणकाम करताना नेहमी अशा दाबटिपा द्यायच्या, त्यामुळं पर्सचे किंवा बॅगचे धागे चेनमध्ये अडकत नाहीत. हे दोनही तुकडे आता जरा वेळ बाजूला ठेवूयात. आता आपण हे पॉकेट तयार करणार आहोत. तर यासाठी हा तुकडा असा मधोमध दुमडायचा आहे उंचीमध्ये. आता याची आपण तीनही बाजूला इथं टिप देणार आहोत. इथपासून टिप द्यायला सुरुवात करायचं आहे. इथं वरती थोडासा गॅप सोडायचा आहे आणि पुन्हा इथं ही टिप कंप्लीट करून घ्यायची आहे. या बॅगला तुम्ही आतून चेनचा कप्पाही करू शकता. आपल्या चॅनलवर बॅगला आतील बाजूस चेनचा कप्पा कसा करायचा ते एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. आता इथे जो आपण गॅप सोडलेला आहे इथून हे पॉकेट आपण उलटवून घेणार आहोत. इथे मी हे दोन्ही पॉकेट तयार करून घेतलेले आहेत. आता हे पॉकेट आपण या अस्तरच्या आतल्या भागाला जोडणार आहोत. त्यासाठी वरतून साधारण 1/2 इंचावर मार्किंग करायचं आहे. इथे या तुकड्याला मध्यभागी दुमडून मध्यावर बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे. ही जी पॉकेटची 7 इंच रुंदीची बाजू आहे याला आपण असं मधोमध दुमडणार आहोत आणि इथे मध्यावर मार्किंग करणार आहोत. हे मेन फॅब्रिक आणि अस्तर असं सेपरेट करून घ्यायचं आहे. इथे हे जे आपण 1/2 इंचावर मार्किंग केलेलं आहे याच्या खाली आपण हे पॉकेट जोडणार आहोत. हे जे बरोबर मार्किंग केलेलं आहे मध्यावर हे दोन्ही मध्ये व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत. ही जी मोकळी सोडलेली जागा आहे ही बाजू खालच्या दिशेला करायची आहे आणि ते तीनही बाजूने टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवर पर्स मेकिंग मधील अगदी बेसिक व्हिडिओज आहेत, तेही तुम्ही नक्की पाहू शकता. छानपैकी आपलं ते पॉकेट जोडून झालेलं आहे. असंच या दुसऱ्या अस्तरच्या तुकड्यालाही हे पॉकेट इथं आपण आतल्या बाजूला जोडून घेणार आहोत. दोनही तुकड्यांना मी पॉकेट जोडून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण रनर टाकून घेणार आहोत. चेनमध्ये रनर कसे टाकावे किंवा पर्सला चेन कशी जोडावी याचे अगदी बेसिक व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत. इथे चेनमध्ये आपण रनर टाकून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राची चेन आणि थोडंसं काही कापड असेल तर कट करून घ्यायचं आहे आणि हा तुकडा एकसारखा करून घ्यायचा आहे. हे दोन्ही मेन फॅब्रिकचे तुकडे एका दिशेला करायचे आहेत आणि अस्तरचे हे दोन्ही तुकडे एका दिशेला करायचे आहेत. इथे या दोनही मेन फॅब्रिकच्या कडा अगदी व्यवस्थित एकमेकांवर जुळून घ्यायच्या आहे. वाटल्यास आपण इथं टाचण्याने फिक्स करून घेऊयात. असंच आपण सगळीकडे टाचण्याने फिक्स करून घेणार आहोत. इथे दोन्ही भाग आपण टाचण्याने फिक्स करून घेतले आहेत आणि इथं बाजूला आपण हे शिवणाचं मार्किंग केलेलं आहे. आता इथं मध्यभागी अस्तरच्या बाजूला ही अर्धा इंच जागा शिल्लक ठेवायची आहे आणि मेन फॅब्रिकच्या इथे या बाजूलाही अर्धा इंच जागा शिल्लक ठेवायची आहे. म्हणजे ती जी मध्यभागी चेन आहे याच्या दोनही बाजूला अर्धा इंच जागा सोडायची आहे आणि मग ही आपण टिप द्यायची आहे. असंच याही बाजूला मी मार्किंग केलेलं आहे. इथं पाहू शकता अस्तरच्या बाजूलाही चेन पासून मी अर्धा इंच जागा शिल्लक ठेवलेली आहे आणि इथं मेन फॅब्रिकच्या बाजूलाही अर्धा इंच जागा शिल्लक आहे आणि संपूर्ण अशी टिप मारून घ्यायची आहे. इथं अस्तरला खालच्या बाजूला 3 ते 4 इंच जागा शिल्लक ठेवायची आहे म्हणजे मोकळी ठेवायची आहे. इथं टिप द्यायची नाही. इथून आपण ही पर्स उलटवून घेणार आहोत. मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भरपूर लाईक्स पाहून नवीन काम करायला खूप उत्साह निर्माण होतो आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मैत्रिणीपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत. प्रत्येक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मैत्रिणींनो आणि यासाठीच तुमच्या सपोर्टची आणि मदतीची गरज आहे. तेव्हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इथली टिप देऊन झाल्यानंतर हा जो अस्तरचा तुकडा आहे इथं मी नखाने थोडंसं मार्किंग करून घेत आहे म्हणजे आपल्याला बाहेरून टिप द्यायला सोपं जाईल. इथून आता ही पर्स आपण उलटवून घेणार आहोत. पर्स अशी उलटवून घेतल्यानंतर ही अस्तरला इथे आपण खाली जी जागा मोकळी सोडली होती दोनही बाजू अशा अर्धा इंच आतमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे.
टीप दिल्यानंतर हा अस्तरचा भाग या पर्समध्ये असा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे। छानपैकी इथे एक पॉकेट तयार झालेला आहे आणि इथे एक पॉकेट तयार झालेला आहे। आता यासाठी आपण बेल्ट तयार करून घेऊयात। बेल्टसाठी या ज्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत याचे आपण बेल्ट तयार करून घेणार आहोत। आता हा छोटा तुकडा इथे रुंदीमध्ये 1/2 इंच असा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि इथे दोनही बाजूंनी अर्ध्यापर्यंत दुमडून घ्यायचा आहे। याही बाजूने अर्ध्यापर्यंत असं दुमडून घ्यायचं आहे। पुन्हा हे एकमेकांवर आणखीन एकदा दुमडून घ्यायचं आहे आणि त्या दोन्ही बाजूने टीप देऊन घ्यायची आहे। तसंच या मोठ्या पट्टीलाही इथे रुंदीमध्ये आधी 1/2 इंच आतल्या दिशेला म्हणजे उलट बाजूला फोल्ड करायचं आहे। पुन्हा इकडची बाजू अर्ध्यापर्यंत दुमडायची आहे, इकडचीही बाजू अर्ध्यापर्यंत अशी दुमडून घ्यायची आहे। पुन्हा एकदा या दोनही बाजू एकमेकांवर अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण अशा दोन्ही बाजूंना टिपा देऊन घ्यायच्या आहेत। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन काही देण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मैत्रिणींनो। कारण की आजच्या तरुणांमध्ये या बॅगची खूपच क्रेज आहे। तेव्हा आपल्या घरातल्या मुलामुलींसाठी तुम्ही अशी बॅग नक्कीच बनवून पाहू शकता किंवा स्वतःसाठी तुम्ही अशी बॅग बनवू शकता। हे दोनही बेल्ट आता मी तयार करून घेतलेले आहेत। या चेनचा भाग असा सपाट करायचा आहे आणि जवळपास अर्धा ते 1/2 इंच या बेल्ट मध्ये हा चेनचा भाग असा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे। इथं मागच्या दिशेला चांगलं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, इथं असा घोळ किंवा घडी पडली नाही पाहिजे। एकसारखीच बाजू दोन्ही पण बेल्टच्या आतमध्ये गेल्या पाहिजेत। हवं तर आपण इथं टाचणीने फिक्स करून घेऊयात म्हणजे सरकणार नाही। बेल्टचा हा जो छोटा तुकडा आहे याची फोल्ड केलेली बाजू यामध्ये आता आपण हा चेनचा भाग टाकून घेणार आहोत। व्यवस्थित अशी इथं चेन सपाट करून घ्यायची आहे आणि यामध्ये हा चेनचा भाग टाकून घ्यायचा आहे। इथे आपण टाचणीने फिक्स करून घेऊयात। हे जे 2 ॲडजस्टर घेतले होते आपण, यापैकी हे सिंगल किंवा प्लेन ॲडजस्टर घ्यायचं आहे आणि या छोट्या बेल्टमध्ये टाकून घ्यायचं आहे। इथे एकदा 1/2 इंच फोल्ड करायचं आहे आणि साधारण 1/2 इंचावर इथं फिक्स करून घ्यायचा आहे हा बेल्ट आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे। इथे जी टाचणी लावली आहे इथं 2दा टीप देऊन हा भाग पक्का करायचा आहे आणि इथे चौकोनी टीप देऊन आपल्याला हा भाग पक्का करायचा आहे। तसंच इकडचा बेल्टचा भागही आपण चौकोनी टीप देऊन इथं पक्का करून घेणार आहोत। या टिपा देताना 2दा टीप देऊन छान पक्क करून घ्यायचं आहे आणि टीप देताना अगदी एकावर एकच द्यायची आहे टीप, म्हणजे छान सुपिरियर दिसेल। मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते की आपण घर बसल्या एक छोटासा व्यवसाय निर्माण करू शकतो आपला। म्हणजे आपण जर शिवणकाम करत असू तर अशा भरपूर प्रमाणात वस्तू बनवून घरातूनच आपण याची विक्री करू शकतो। यासाठी आपल्याला आपल्या फोनची खूप मदत होऊ शकते। म्हणजे आपण बनवलेल्या वस्तूंचे फोटो आपल्याला स्टेटसला ठेवता येतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या ऑर्डर घेता येतील किंवा आपल्याला विक्रीसाठी इतर सोशल मीडियाचाही वापर करता येऊ शकतो। बघू शकता तुम्ही इथं आपण चौकोनी टीप देऊन हा बेल्ट पक्का केलेला आहे आणि इथंही ही चौकोनी टीप देऊन हा बेल्ट पक्का केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण ॲडजस्टर टाकून घेणार आहोत। यासाठी आता हा बेल्ट असा घ्यायचा आहे, यामध्ये हे ॲडजस्टर टाकून घ्यायचं आहे। पुन्हा इथे याच्यामध्ये हा बेल्ट टाकून घ्यायचा आहे आणि हे जे ॲडजस्टर आहे याच्यामध्ये हा बेल्ट आता असा टाकून घेणार आहोत। इथे थोडंसं हे ॲडजस्टर मध्ये सैल करायचं आहे आणि ही जी कडी आहे आतली याच्या इथे हा बेल्ट असा टाकून घ्यायचा आहे आतमध्ये। पुन्हा या कडीच्या बाजूने हा बेल्ट असा खालच्या दिशेला टाकून घ्यायचा आहे। म्हणजे या कडीला वेढा देऊन घ्यायचा आहे आणि इथं साधारण 1.5 इंच जागा या बाजूला शिल्लक ठेवायची आहे। पुन्हा इथे या बेल्टचं टोक इथं असं 1/2 इंच आतमध्ये दुमडायचं आहे। या बेल्टवर असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथं टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। पर्स मेकिंग मध्ये तुम्हाला काही शंका असतील किंवा तुमचे प्रश्न असतील
ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता। तुमच्या प्रश्नांना माझ्या परीने मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्याही कमेंटमध्ये तुम्ही शेअर करू शकता। इथं 3दा 4दा टीप देऊन छान पक्क करायचं आहे, म्हणजे हा बेल्ट चांगला पक्का होऊन जाईल। छानपैकी आपली वेस्ट बॅग शिवून तयार आहे। पाहू शकता तुम्ही, खूप फिनिशिंगमध्ये शिवली गेलेली आहे। याही बाजूला एक कप्पा तयार झालेला आहे, मध्ये हा मोठा कप्पा आहे आणि इथे छोटासा कप्पा, आणि याची साईजही भरपूर अशी मोठी झालेली आहे। घरातीलच आपल्याकडं पॅन्ट पीस किंवा शर्ट पीस किंवा कुर्त्याचे उरलेले तुकडे असतात, त्यापासून आपण अशा बॅगा बनवू शकतो। ही अशी बॅग तुम्ही कोणाला गिफ्ट देण्यासाठी बनवू शकता, किंवा या अशा बॅग्स भरपूर प्रमाणात बनवून याचा घरातूनच तुम्ही तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी मापं सांगितली आहेत त्यामध्ये 1 ते 2 इंच बदल करून तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही अशा बॅग्स बनवू शकता। सध्या या बॅग्स खूप ट्रेंडमध्ये आहेत, तेव्हा तुम्ही नक्की बॅग शिवून पहा। आता या बॅगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज किंवा वेगवेगळे प्रकार पाहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही लाईक केल्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा। चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा, आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझे येणारे असेच नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद।